हर हर महादेव मित्रांनो, सगळे कसे आहात? एकदम व्यवस्थित असाल. आजचा आपला विषय आहे नेट पेपर लीक बद्दल आणि थोडंसं आपण झारखंड, पंजाब आणि केरळला जे प्रोटेस्ट चालू आहेत त्याबद्दल पण बोलू. कारण की बोलणं गरजेचं आहे. त्याबद्दल कोण बोलतच नाही. सगळ्यांचं लक्ष दिल्ली जंतर मंतरवर चालू आहे. कारण कसं आहे ना, जिथं चांगल्या कामाकडे लक्ष दिलं जातं ना, तिथं कोणच बघत नाही. त्याचा विचार कोण नाही करत. चुकीच्या गोष्टी लय पसरल्या जातात. तर आपण आता त्याबद्दलच बोलू आणि खूप विचार करू, की नक्की खरं काय आणि खोटं काय? जंतर मंतरवर जो कॉकरोच जनता पार्टीने प्रोटेस्ट केला, नक्की तो प्रोटेस्ट स्टुडंटसाठीच होता का? आता आपण तो विचार करू. कारण की मला तर असं वाटतं, की हा प्रोटेस्ट टार्गेट करून केला गेला होता. कोणाला तरी सत्तेतून काढण्यासाठी. आता मी असं का बोलतोय? हा प्रोटेस्ट स्टुडंटसाठी नव्हता. हा प्रोटेस्ट होता बी-जे-पीसाठी. हे सुद्धा मी का बोलतोय आता आपण पुढे जाणून घेऊ. आता विषय असा आहे, की कोकणात जनता पार्टीने जेव्हा प्रोटेस्ट केला त्यामध्ये मोर्चे म्हणजे खूप काही घोषणाबाजी देण्यात आल्या. त्या सगळ्या चुकीच्या होत्या. तुम्ही प्रोटेस्ट केलाय स्टुडंटसाठी, नीट पेपर लीकसाठी तर विषय तोच राहिला पाहिजे होता. धार्मिक विषय नव्हता केला पाहिजे हा. काँग्रेसचे नेते आले, आम आदमी पार्टीचे नेते आले, मोठे-मोठे सेलिब्रिटीज आले, कॉमेडियन आले. काय केलं यांनी? नीट पेपर लीक बद्दल काय विषय घेतला? काहीच नाही. वरून तुमचे संबंध आतंकवाद्यांशी पण आहेत. अरे तुम्ही प्रोटेस्ट करताय स्टुडंटसाठी का उमर खालिदला रिलीज करण्यासाठी? तुम्ही प्रोटेस्ट करतायत नीट एक्झामसाठी. मग तिथं सीता के पती का नाम लेके नीता के पती का काम कर रहे या गोष्टीचा काय संबंध मला सांगा? ब्राह्मणवाद, आर-एस-एस मुर्दाबाद या गोष्टींचा आणि नीटच्या पेपरचा काय संबंध आहे? असे खूप सारे नारे लावण्यात आले आणि सगळेच नाही सांगणार. तुम्हाला सोशल मीडियावर ऐकायला भेटेल. अशा खूप साऱ्या गोष्टी झाल्या. तिथं असं वाटत होतं सनातन धर्माला टार्गेट केलं जातंय. उमर खालिदला रिलीज करण्यासाठी नारे लागतात असं वाटत होतं. उमर खालिद तुम्हाला पण माहिती आहे कोण आहे. आता तो जेलमध्ये आहे. आणि सौरभ दासचे तर फोटो पण आहेत उमर खालिद सोबत. मग नक्की आंदोलन होतं कशासाठी? आता विचार करू आपण. धर्मेंद्र प्रधान, शिक्षा मंत्री यांनी आपले जे इतिहास आहे, शालेय इतिहास त्यामध्ये खूप जे खूप बदल घडवले. जसं मुघलांचा इतिहास कमी केला आणि आपला आपल्या महापुरुषांचा, महावीरांचा इतिहास वाढवला. काय चुकीचं केलंय? नीट पेपर लीक झाला. त्यावरती ॲक्शन सुद्धा घेतली त्यांनी. री एक्झाम केली, पोरं पास झाले, आपापल्या मार्गाला लागले आणि नीट पेपर लीक ज्यांनी केला, त्यांना जेलमध्ये टाकण्यात आणलं आणि प्रत्येकाला 10 करोडची शिक्षा, 10-10 करोडचा दंड आणि 10 वर्षाची शिक्षा देण्यात आली, असं न्यूजला दाखवण्यात आलं. सोशल मीडियावर पण तीच माहिती. एवढी ॲक्शन घेऊन प्लस नीटची री एक्झाम घेऊन पोरं पास होऊन मार्गाला लागली आणि इकडं आंदोलन चालूच आहे. री एक्झाम नसती झाली तर वेगळी गोष्ट आहे. ज्यांनी पेपर लीक केले त्यांच्यावर कुठली ॲक्शन नसती झाली तर वेगळी गोष्ट आहे. पोरांचं आयुष्य तर बरबाद नाही होऊन दिलं ना. पण आमचा टार्गेट होता धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा घ्यायचा ते.
नाहीतर मग पूर्ण मुघल इतिहास संपून जाईल. तसाच त्यामध्ये एक चेहरा अजून अ, म्हणजे हे झालेलं फेमस झालेला सोनम वांगचुक, आईस तुबा यांनी बनवलं ना. त्याची आयडिया त्यांनी आणली. मग चेवांग नॉरफेल कोण होतं? ज्यांनी 1980 मध्येच आईस तुबा बनवला होता. सोनम वांगचुक यांनी फक्त डिझाइन चेंज केली. आईस तुबा तर त्यांनीच बनवलेला ना. मग ती व्यक्ती प्रोटेस्टमध्ये आली. चांगली गोष्ट आहे. सगळ्यांना वाटलं हंगर स्ट्राईक हे स्टुडंटसाठी होते. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी होते. का आता शिक्षण पद्धतीत बदलाव व्हावा म्हणून की त्यांनी जो बदलाव केला, खरी हिस्ट्री टाकण्याचा प्रयत्न केला तो लोकांना बघत नव्हता या लोकांना, कॉकरोच पार्टीनं आणि विरोधी पक्षांना. म्हणून त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांनाच टार्गेट केलं. परत स्टुडंटचा प्रोटेस्ट होता ना, मग घाण-घाण शिव्या देणं तिथं, नको-नको ते चाळे करणं, डान्स करणं, हे स्टुडंटची लक्षणं मला वाटत तर नाही. सोशल मीडियावर तुम्ही बघितलं असाल कशाप्रकारे पोरी घाण-घाण डान्स करत होत्या चुकीच्या पद्धतीने. नको-नको त्या शिव्या देत होत्या. आता यावरती होणाऱ्या कारवाईबद्दल पण आपण बोलू. तर काँग्रेस पार्टीचे मोठे नेते आले, आम आदमी पार्टीचे मोठे नेते पण आलेले मेन. आता हा विषय का घेतला मी ते पण सांगतो. हरियाणा झालं, हरियाणा नाही, झारखंड, केरला आणि पंजाबला पण प्रोटेस्ट चालू आहे. तिथला पण प्रोटेस्ट एकदा तुम्ही सोशल मीडियावर बघा. शांततापूर्व चालू आहे आणि सगळे नियम, रूल्स फॉलो केले जातात म्हणून तिथं अजूनपर्यंत दगडफेक आणि लाठीचार्ज नाही झाला. सुरुवातीला झाला. तिथल्या सरकारने आदेश दिलेले. पण पोरं जागेवरून हलली नाही किंवा दगडफेक केली नाही. का नाही केली हो? ते पण तर स्टुडंट आहे ना. दिल्लीसारखं कांड ते पण करू शकतात. नाही केलं पण. कारण की ते खरे स्टुडंट होते. दिल्लीला होते ते स्टुडंट होते मला वाटत तर नाही. आणि बघितलं तर सगळे असे गुन्हेगारच वाटत होते. कारण की स्टुडंट पोलीस गाड्या तोडणार नाही, संसद भवनावर मोर्चा काढणार नाही, पोलिसांवर दगडफेक करणार नाही. जे गुन्हेगार जे कृत्य करतात ते कधीच करणार नाही. आणि झारखंड, पंजाब इथल्या आंदोलनामध्ये तसंच दिसतंय. दगडफेक नाही केली स्टुडंटने, कुठल्या प्रकारच्या शिवीगाळ नाही, काय नाही, कोणाला वाईट बोलले नाही. फक्त त्यांचा फोकस आहे की जे पेपर लीक झालेत, जी चीटिंग झाली आहे ती सुधारावी आणि री एक्झाम घेऊन पोरांना पुढे जाण्याची संधी मिळावी आणि कोणाचं आयुष्य बरबाद होऊ नये एवढंच. आणि प्रोटेस्ट त्याबद्दलच चालू आहे. तिकडं का नाही आम आदमी पार्टी आणि काँग्रेस गेली किंवा कोणती सरकार गेली, नाही जाऊ शकत कारण की तिकडे त्यांचीच सरकार आहे. आम आदमी पार्टी आणि काँग्रेस. तर आता समजलं तुम्हाला का नाही तिकडं कॉकरोच पार्टी जात? ते पण स्टुडंट प्रोटेस्टच चालू आहे. उलटं त्यांनी तिकडे गेलं पाहिजे. आणि हा प्रश्न आपण व्हिडिओच्या शेवटी त्यांना पुन्हा विचारू. आता आपण येऊ आपल्या मेन मुद्द्यावर, दिल्लीला जंतर मंतर. आता सगळे बोलतात पोलिसांनी लाठीचार्ज केली, पोलिसांनी दगडी फेकली. अरे पोलिसांकडे दगडी का फेकायची काय गरज आहे? त्यांच्याकडे बंदूक आहेत, लाट्या आहेत. ते तर असेच मारतील आणि हाकलतील.
खरं म्हटलं तर तुम्ही व्यवस्थित जर व्हिडिओ बघितला तर तिथं जी स्टुडंटच बोलू आपण आता सगळे स्टुडंट बोलतात म्हणून. पण मला ते स्टुडंट नाही वाटत, पण जाऊ दे आपण बोलू. त्यांचा पण थोडासा मान ठेवू. तसं तर त्या मान ठेवण्यासारखं त्यांच्यामध्ये काहीच नव्हतं कारण की त्यांनी कृत्य असं केलंय. त्याबद्दल पण बोलू. तर संसद भवनच्या 2 किलोमीटरच्या परिसरामध्ये कोणालाच परमिशन नसते जाण्याची. तरी पण तुम्ही जबरदस्ती बॅरिगेटवरून जाण्याचा प्रयत्न कराल तर लाठीचार्ज होणारच आहे. कारण की तो नियमानुसार गुन्हा आहे. ओके. आणि या प्रोटेस्टमध्ये एक चेहरा खूप जोरात दिसत होता सोनम वांगचुक यांनी हंगर स्ट्राईक केला होता 26 दिवस. सगळ्यांना मोठा स्ट्राईक वाटतो एवढं त्यांनी सपोर्ट केलं. त्याच्या आधी सुद्धा एक हंगर स्ट्राईक झालेली हिमाचलमध्ये वाटतं का उत्तराखंडमध्ये झालेली. जी.डी. अगरवाल तुम्ही नेटवरती सर्च मारा पूर्ण माहिती भेटेल. 111 दिवस गंगा शुद्धीकरणासाठी कारण की लय घाण झाली होती. जेव्हा म्हणजे जी.डी. अगरवाल जेव्हा हंगर स्ट्राईकला बसले त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सरकारने गंगा स्वच्छ करण्यासाठी ॲक्शन घेतले. तेव्हा तर कोण गेलं नाही. ना तिथं कोण अभिजित दिपके कारण की तेव्हा कॉकरोच पार्टी नव्हती. तेव्हा तर कोण अभिजित दिपके गेलं नाही किंवा कुठले मोठे सेलिब्रिटी गेले नाही. कारण की तो गंगा नदीचा हे होता ना. त्याच्याशी कोणाला काही घेणं देणं नव्हतं. इथे आता स्टुडंटसाठी प्रोटेस्ट चालू आहे बरोबर ना? स्टुडंट राहिले साईडला. इथं भलतंच कोणतरी येऊन प्रोटेस्ट करत होते. दंगा भडकावण्यासाठी. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा भेटत नव्हता. सोनम वांगचुक हंगर स्ट्राईकला बसले 26 दिवस झाले. मग त्यांनी राजीनामा भेटायच्या आधीच का हंगर स्ट्राईक तोडला? विचार केला आपण? नाही. चला करू विचार आपण याचा पण. तर सोनम वांगचुक त्यांचा इस्तुफा हा ऑलरेडी 1980 मध्येच प्लॅन केलेला आणि बनवलेला. त्यामुळं तो आपण त्यांचा होता हे बोलू नाही शकत. त्यांनी थोडंफार काही चेंजेस केले असतील त्यामध्ये आणि रिडेव्हलप केला असेल असं काहीतरी असेल. परत यांनी 20 तारखेलाच दंगा झाली. सोनम वांगचुक यांनी 23 तारखेला रात्री हंगर स्ट्राईक का सोडली? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला नाही तरी पण. सरकारने यांच्या 2 अटी मान्य केल्या, की ज्यांनी सुसाईड केलं त्यांच्या फॅमिलीला 1-1 करोडचा मुआवजा देण्यात आला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे स्टुडंट प्रोटेस्टला होते त्यांच्यावरती एफ-आय-आर होणार नाही. नीट लक्ष द्या स्टुडंटवरती. जे प्रोटेस्टला स्टुडंट होते त्यांच्यावर एफ-आय-आर होणार नाही. गुन्हेगारांवर तर होईलच ना. कारण की सोनम वांगचुक यांनी आधी सोनम वांगचुक यांचा विषय बघू आता. प्रोटेस्टचा आपण थोडंसं पुढे जाऊ. सोनम वांगचुक यांनी हंगर स्ट्राईक केली. आता ही हंगर स्ट्राईक 23 तारखेला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होण्याच्या आधीच का तोडली? सांगतो. 20 तारखेला होतं पावसाळी अधिवेशन 20 जुलैला आणि त्यामध्ये एफ-सी-आर-ए बिल लागू होणार होतं. ते जर लागू झालं असतं एफ-सी-आर-ए ॲक्ट जर लागू झाला असता,
तर जी फॉरेन फंडिंग येते एन-जी-ओजला त्यावर सरकारचं लक्ष आलं असतं. मग हे फंड्स त्यांना गैरवापर करता आला नसता कोणालाच आणि हे सगळ्यांसाठी आहे. आणि ज्या इल्लीगल एन-जी-ओ होत्या त्या बंद झाल्या असत्या. पण या आंदोलनामुळं कारण की 20 तारखेला दंगा घडण्यात आली. म्हणजे दगडफेक दगडफेक, परत पोलिसांकडून होणारा लाठीचार्ज, बरंच काय-काय. त्यामुळं हा जो प्रस्ताव होता तो पुढे ढकलण्यात आला. 20 तारखेला तेच झालं, 21ला तेच, 22ला तेच. मग 23ला शेवटी सोनम वांगचुक यांनी बघितलं की एफ-सी-आर आता पुढे गेलाय, तर आपली एन-जी-ओ सेफ आहे. कारण की सॅकमॉल त्यांची एन-जी-ओ आहे. तर सॅकमॉलला त्यांनी वाचवण्यासाठी हा हंगर स्ट्राईक केलेला मला असं वाटतं. कारण की ही त्यांची जी एन-जी-ओ आहे सॅकमॉल आणि हेल्थ यांचं लायसन एफ-सी-आर-ए लायसन जे आहे ते 2025 मध्येच सरकारने रद्द केलं होतं. मग जे फंडिंग येणार, ती फंडिंगबद्दल सरकारला काहीच कल्पना नव्हती. म्हणजे ही फंडिंग येते कुठून, जाते कुठून, फॉरेन फंडिंग. त्यामुळे त्यांची एन-जी-ओचं लायसन रद्द करण्यात आलं होतं आणि तेच वाचवण्यासाठी त्यांनी हंगर स्ट्राईक केली. कारण की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा नव्हता झाला, तरी पण त्यांनी अनशन मागे घेतलं. का तर एफ-सी-ए बिल पुढे ढकलण्यात आलं. मग आता सांगा खरं काय आणि खोटं काय? नक्की या स्टुडंटसाठीच केलेलं का हंगर स्ट्राईक? कारण की यात त्यांचं जो ध्येय होता तो पूर्ण झाला. हां, सोनम वांगचुकची हकीकत मी थोडक्यात तुम्हाला सांगितली. आता पुढे जाऊया. पुन्हा प्रोटेस्टवरती कॉकरोच जनता पार्टी. त्यांचे जे अभिजित दिपके जो आहे, ज्यांनी एवढं मोठं आंदोलन स्टुडंटसाठी केलं, त्याला आता झारखंड आणि इकडे जायला काय प्रॉब्लेम आहे? तिथं पण कर ना तू स्ट्राईक, प्रोटेस्ट. पोरांमध्ये सहभागी हो ना, तिथं का नाही होत आहे? पंजाबला जा, तिथं पण प्रोटेस्ट चालू आहे. हे लोकं नाही जाणार तिकडं. कारण की हे लोकं काँग्रेस आणि आम आदमी पार्टीची माणसं आहेत. या लोकांनी कधी देशाचं भलं बघितलं नाही. आता मी असं का बोललो? कारण की तुम्ही लोकांनी ऐकलं, की कसे चुकीचे नारे लावण्यात आले. सीतामाताचा, श्रीरामांचा, आर-एस-एस मुर्दाबाद, ब्राह्मणवाद, मोदीला घाण शिवाय. अरे ते भारताचे पंतप्रधान आहेत, त्यांना तुम्ही एवढ्या घाण शिव्या देतात. उमर खालिदचा बाप तुमच्या प्रोटेस्टमध्ये येतोय. कोण आहे उमर खालिद? तिकडं त्याला रिलीज करण्याचे नारे लागतात. या गोष्टींचा आणि नीटच्या पेपर लीकचा काय संबंध तुम्हाला नक्की काय दाखवायचं या आंदोलनामध्ये? कॉकरोच पार्टीला नक्की काय करायचं होतं? सौरभ दास याचे तर उमर खालिद सोबत फोटो पण आहेत सोशल मीडियावर. यावरूनच सगळ्यांना समजलं पाहिजे, की हा प्रोटेस्ट कोणासाठी आहे? हा प्रोटेस्ट स्टुडंटसाठी नाहीच आहे. हा प्रोटेस्ट एक प्रकारे सरकार पाडण्यासाठी आणि आपली पोळी भाजण्यासाठी होतं. अभिजित दिपकेला कॉकरोच पार्टीला वर आणायचं. काँग्रेस, आम आदमी पार्टीला बी-जे-पीला पाडायचे आणि धर्मेंद्र प्रधान यांनी जो इतिहासामध्ये बदल घडवलाय, तो त्यांना बघवत नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा यांना पाहिजे. या आंदोलनामध्ये बऱ्याच काय-काय चुकीच्या गोष्टी फक्त दाखवण्यात आल्या पोलिसांच्या विरोधात. आता तिथं पंजाबवरून आपले शीख भावंड पण आले होते. ते आलेले प्रोटेस्टसाठी.
तिथलं वातावरण बघितलं आणि ते पोलिसांच्या बाजूने का उभे राहिले? सगळे बोलत होते पोलिसांनी पोरींना इथं दांडकं मारला, तिथं मारलं, नको ते चाळे केले. मान्य आहे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण प्रोटेस्टमध्ये ज्या पोरी आल्या होत्या, त्यांच्यावर प्रोटेस्ट करणाऱ्या पोरांनी का अश्लील चाळे केले. व्हिडिओमध्ये तर आपण बघितलं, शीख लोकं तर बोलत होते, की आम्ही आलेलो प्रोटेस्टसाठी, पण प्रोटेस्टरच पोरींसोबत चुकीचे बिहेव करत होते. त्यांनाच मारलं त्यांनी. का अभिजित दिपके याने तर स्टुडंटसाठी केलेलं ना, मग या गोष्टी का घडतायत तिथं? सगळ्या गोष्टी. आणि आता प्रोटेस्ट झालं, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. तर प्रोटेस्ट शांततेमध्ये संपवणं गरजेचं होतं. पुन्हा पोलिसांवर दगडफेक का केली प्रोटेस्ट संपल्यावर? याचा अर्थ तुम्ही प्रोटेस्ट करण्यासाठी आलेच नव्हते, दंगा घडवण्यासाठी आले. तुमचं षडयंत्रच होता हा दंगा घडवणं. चला, आता प्रोटेस्ट संपला. तुम्हाला नक्कीच समजलं असेल आता, हा प्रोटेस्ट नक्की स्टुडंटसाठी होता का नव्हता? तर हा प्रोटेस्ट स्टुडंटसाठी नव्हताच. हे फक्त दंगा घडवण्याचं एक माध्यम होतं. नीट हे पेपर लीक एक्झाम. आता कॉकरोच जनता पार्टीला मला हाच प्रश्न विचारायचा आहे, जसं तुम्ही दिल्लीला पोरांना न्याय मिळवण्यासाठी शिक्षा मंत्रीचा राजीनामा घेतला. तसंच आता जावा ना झारखंडला, घ्या ना तिथल्या शिक्षा मंत्रीचा राजीनामा. जावा ना पंजाबला, तिथल्या शिक्षा मंत्रीचा राजीनामा घ्या. केरळला जा. नाही घेऊ शकत तेवढी हिंमत नाही तुमच्यामध्ये. कारण की तिथं काँग्रेस, आम आदमी पार्टी यांचं चालतं आणि तुम्ही त्यांचीच शेपटी आहे ना, त्यांचेच कीड आहेत. म्हणून तर कॉकरोच नाव ठेवलंय तुम्ही स्वतःचं. माणसं असती तर माणसात नाव ठेवलं असतं. किड्यांचं नावं नसती ठेवली. काय बोलणार आता? पोरांना पण समजत नाही. जिथं जी पोरं होती त्यांना प्रोटेस्टमध्ये कधी हा विचार केला एवढी दंगल घडली. त्यामध्ये कॉकरोच पार्टीचे जे मेन फाउंडर होते अभिजित दिपके, अभिजित दिपके, सौरभ दास, अजून ते कोण होते? चंगू मंगू. त्यांनी किती मार खाल्ला हो? प्रोटेस्टर होते ना ते मेन फाउंडर कॉकरोच जनता पार्टीचे. त्यांना किती लाट्या पडल्या हा विचार केला का तुम्ही? कधी पण कुठली गोष्ट करताना ना तिच्या मागचा प्रोपोगंडा पण समजला पाहिजे. जिथं कोणत्या धर्माला टार्गेट केलं जातं एखाद्या धर्माला, तो प्रोटेस्ट स्टुडंटचा कसा असू शकतो? काय बोलणार? आता तुम्ही तर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायला लावला आणि प्रोटेस्टमध्ये काय ब्राह्मणवाद आणि RSS मुर्दाबाद चालू होतं ना. सरकारने बघा आता काय केलं. तुम्ही ज्याला मुर्दाबाद करत होते ना, तिथलाच ठेवला. ब्राह्मण पण आहे आणि कट्टर RSS वाला पण आहे. नवीन शिक्षा मंत्री. मला तर वाटतं आता हा शिक्षा मंत्री प्रल्हाद जोशी जे आहेत, मला वाटतं हे आता मुघलांचा इतिहासच संपवतील. त्याच्यामुळे एक गोष्ट चांगलं झालं. आणि सरकारला माझी विनंती आहे, हे जेवढे प्रोटेस्टर होते, स्टुडंटवरती कारवाई नका करू. पण जे क्रिमिनल आहेत ना, त्यांच्यावर नक्की कारवाई करा. अशी शिक्षा द्या ना, की त्यात नेक्स्ट टाइम त्यांनी विचार केला पाहिजे, की प्रोटेस्टमध्ये मी जाऊ का नको? जर मी गेलो खोटा रोल घेऊन, खोटा रोल म्हणजे समजलं असं स्टुडंट बनून गेलो आणि काही आंदोलन केलं आणि सरकारच्या नजरेत आलो, तर माझ्यावर पुढच्या वेळेस कशी कारवाई होईल याची भीती राहिली पाहिजे. तर माझ्या सर्व भारतीय
बांधवांना, बहिणींना समजलं असेल, की नक्की हा प्रोटेस्ट कशासाठी होता. कारण की आता सरकारने यांच्यावर कारवाई सुरू केली. त्यामध्ये असं निदर्शनास आलं 2,873 का 78 लोकं ही क्रिमिनलच होती त्यामध्ये आंदोलनामध्ये. कॉकरोच जनता पार्टी आता मागे लागली आहे, की त्यांच्यावरून एफ-आय-आर काढून टाका. आता मला सांगा, जेव्हा दगडफेक झाली, स्टुडंटवर लाठीचार्ज झाला, पोलिसांना पण मारण्यात आलं. आता तेव्हा अभिजित दिपकेची स्टेटमेंट काय होती? हे जे दंगा करतायत, ते कॉकरोच जनता पार्टीची माणसं नाहीयेत. यांना त्यांनी आणलं नाही. ओके. मग आता त्यांच्याच एफ-आय-आर मागे घेण्यासाठी तुम्ही का धावपळ करताय? गप्प बसा ना घरात. तुमचं टार्गेट झालं ना पूर्ण. नाही तर जा तिकडं झारखंडला प्रोटेस्ट करायला. तुम्हाला समजेल प्रोटेस्ट काय असतं ते. आले मोठे क्रिमिनल लोकांची एफ-आय-आर मागे घ्यायला. सरकारला माझी विनंती आहे, की अशा क्रिमिनल लोकांची अजून कठोर कारवाई झाली पाहिजे. पुढच्या वेळेस ते या कॉकरोचांच्या मागे नाही लागणार. अशी कारवाई करा. आणि आता ज्यांच्यावर एफ-आय-आर झाली, ती एफ-आय-आर काढण्यासाठी यांची धावपळ चालू आहे. ही धावपळ करण्यापेक्षा तुम्ही जा झारखंडला, केरळला, पंजाबला त्यांना मदत करा. हे क्रिमिनल आहेत. क्रिमिनलवरती होऊ द्या कारवाई. तुम्हीच सांगितलेलं ना, हे आंदोलक जे दंगा करतात ते तुमची माणसं नाही, मग आता कशाला धावपळ करता? लोकांना या गोष्टी समजल्या पाहिजे. मला जे सांगायचं होतं आता तुम्हाला समजलं असेल. नक्की हा दिल्लीचा जंतर मंतर प्रोटेस्ट कोणासाठी आणि कशासाठी होता. तर नेक्स्ट टाइम सगळीकडे पूर्ण भारतभर प्रोटेस्टला सपोर्ट आता झारखंडच्या पोरांसाठी का नाही करत आहे? उबाटा आणि मनसेला पण हाच प्रश्न आहे माझा महाराष्ट्रामध्ये. तुम्ही तर मोठे नेते आहात. तुमच्याकडे सगळी माहिती असणं गरजेचं आहे. जर माझ्यासारखा एक सामान्य भारतीय नागरिक एवढी माहिती गोळा करू शकतो आणि तुम्हाला सांगू शकतो, तर मुंबईमध्ये या प्रोटेस्टला सपोर्ट करणं पूर्णपणे चुकीचं होतं. सत्तेसाठी एवढं पण लालची होऊ नका, की सत्तेची बाजू खाली पडेल. सत्ता येते आणि जाते, पण आपला धर्म तोच आहे हे लक्षात ठेवा. आपण मी सोशल मीडियावर अजून एक गोष्ट ऐकलेली, मराठा मॉडेल पण वाकणार नाही. अभिजित दिपके बोलत होते त्यात. तुम्हाला मराठाचा अर्थ तरी माहिती आहे का? मराठा कसे असतात माहिती आहे का? तिथं जर मराठा आले असते ना, हजारोची नाही, लाखोची नाही, करोडोची भीड झाली असते तिकडं. आणि या गोष्टीचा निकाल कधीच लागला असता कारण की मराठा नियमात चालतात, नियमात राहतात. नियम जर तोडले ना, कोणाला सोडत नाही. अभिजित दिपके, मराठ्यांची आधी ताकद समजून घे. मराठा तिथं का नाही आले हे पण सांगतो. कट्टर मराठ्यांना चुकीच्या कामाला कधीच सपोर्ट करत नाही. त्यामुळे ते तिकडे नव्हते. आणि ही व्हिडिओ बनवून एवढंच मी सांगतोय की मी झारखंडला जे स्टुडंट प्रोटेस्ट चालू आहे त्याला आपण सपोर्ट करू. संपूर्ण देशाने सपोर्ट केलं पाहिजे. कॉकरोच जनता पार्टी सारखं नाही केलं पाहिजे. आपण भले तिकडे जाऊ नाही शकलो तरी सोशल मीडियावर आपण त्या झारखंडला, पंजाबला जे प्रोटेस्ट चालू आहे त्याला सपोर्ट करू आणि कॉकरोच सारख्या थर्ड क्लास लोकांना सपोर्ट करून काही फायदा नाही हे लक्षात ठेवा. नाव खराब होणार फक्त. तर नेक्स्ट टाइम स्टुडंटने प्रोटेस्ट करताना हा विचार करावा, की आपण कोणाच्या बाजूने प्रोटेस्ट करतोय. कॉकरोचांसारख्या किड्या-मकोड्यांच्या नादाला लागू नका.
प्रोटेस्ट करायचा आहे स्वतः करा. पण हे असे किडे-मकोडे घेऊन कराल ना, तर तुमचं नाव खराब होणार हे लक्षात ठेवा. करिअर कसं बनेल याच्याकडे लक्ष द्या. तर चला, कॉकरोच जनता पार्टीचं खरं काय होतं आपण बघितलं. व्हिडिओ आवडली असेल आणि जर खरोखर तुम्हाला वाटतंय मी दिलेली माहिती चांगली आहे आणि खरी आहे, तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण की नेक्स्ट टाईम जर असे कॉकरोच किडे जर काही गोष्ट देशाचं वातावरण बिघडवण्यासाठी करत असतील, तर त्याला आपली सामान्य जनता सपोर्ट करणार नाही. कारण की क्रिमिनल लोकांना दुसरी कामं नसतात. उमर खालिद सारख्या लोकांना दुसरी कामं नसतात देश तोडण्याशिवाय, समजलं ना? तर लक्षात घ्या आणि कॉकरोचांचे जे क्रिमिनल लोकं अडकलेत ना, त्यांना जेलमध्येच सोडू द्या. एफ-आय-आर होऊ द्या, त्यांच्यावर चांगली कठोर कारवाई होऊ द्या. हीच सरकारला माझी विनंती आणि सरकारला अजून एक विनंती आहे, जरा सरकारला माझी हीच विनंती आहे, की झारखंड झालं, अजून पंजाबला जी प्रोटेस्ट चालू आहे, असं जिथं-जिथं प्रोटेस्ट चालू आहे, तिथं थोडं लक्ष द्यावं आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय श्रीराम.